सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता आणि या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने 16 पानी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला। गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याचं डिझाइन योग्य पद्धतीने तयार केलं नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले केमोडेर पवन धिंगरांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, IITचे प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता। दरम्यान हा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल। पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।